पालघर सततच्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे हादरतंय। अशात आता या भूकंपाची दखल घेत प्रशासन जागं झालं असून या ठिकाणी पुण्याहून एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे। त्याचबरोबर 200 टेंटचं सामानही आणण्यात आलंय। नागरिकांच्या सोयीसाठी तब्बल 42 ठिकाणं टेंटची जागा निश्चित केली आहे। त्या ठिकाणी हे तंबू ठोकले जाणार असून धोकादायक इमारती आणि घरातल्या लोकांना या ठिकाणी हलवण्यात येणार असल्याचं कळतंय। होल्ड पालघरमध्ये दाखल झालेल्या एनडीआरएफ टीम आणि गावकऱ्यांशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। काल जेव्हा भूकंपाचे धक्के बसले तेव्हा येथील वातावरण संपूर्ण जे आहे ते भयभीत झालेलं आहे। त्यानंतर मात्र स्थानिक प्रशासनाकडून 200च्या वर जे टेंट आहेत ते उभारण्याचे निर्देश जे देण्यात आलेले आहेत। आपल्यासोबत एनडीआरएफचे जे पुण्याची टीम आलेली आहे, एनडीआरएफचे कमांडर आहेत, आपण त्यांना विचारूयात काय नेमकं त्यांना निर्देश देण्यात आलेले आहेत। इस लोकेशन के अंदर हम लोग का कुछ बंदे थे, हम जो है यहाँ पब्लिक भयभीत हो रखे हैं क्योंकि बारंबार अर्थक्वेक का जो झटका लगता है उस झटके की वजह से पब्लिक भयभीत हो रखते हैं। पब्लिक के मन में उस भय को दूर करना और पब्लिक को समझाना, इस अर्थक्वेक के दौरान क्या करना क्या नहीं करना, इसके बारे में हम एक कम्युनिटी अवेयरनेस प्रोग्राम कराएंगे। आपल्यासोबत काही स्थानिक आहेत, आपण त्यांना विचारूयात काय सांगाल। 3 महिन्यापासून जे भूकंपाचे धक्के बसत आहेत, स्थानिक प्रशासन कुठेतरी गांभीर्याने घेत नव्हतं, मात्र कालच्या धक्क्यानंतर स्थानिक प्रशासन कुठेतरी त्याची दखल घेतलेली आहे। आता टेंट उभारण्यात येणार आहे, काय वाटतं, काय बोलायचं? हो, बरोबर आहे। गेल्या 3 महिन्यापासून या आजूबाजूच्या गावामध्ये आणि आपल्या गावामध्ये भूकंपाचे धक्के लागत होते। 3 महिन्यात फक्त आश्वासन, प्रशासनाने आश्वासन देण्याचं काम केलेलं होतं। याच्यामध्ये फक्त तंबू देऊ पण आजपर्यंत दिलेत नाही। पण कालच्या धक्क्याने 4.1चा जो धक्का लागला त्या धक्क्याने आपल्या या प्रशासन कुठंतरी खळबळजनक जागं झालं आणि कालच्या रात्रीपासनं कलेक्टर साहेब, जिल्हाधिकारी साहेब, तहसीलदार साहेब, प्रांत साहेब ह्या सगळ्या गोष्टी इथं बघून आणि पुण्यावरनं एनडीआरएफची जी टीम आहे ती आज दाखल आपल्या गावामध्ये झाली आणि 200 तंबूची सोय केलेली आहे। तर आज म्हणजे आजपासून आमच्या या ग्रामस्थांना थोडंफार बाहेर झोपत आहेत तर त्यांना थोडंफार तंबू भेटलेत तर त्यांना झोपण्याची सोय ही करून दिलेली आहे। त्याच्यानंतर प्रशिक्षणही आता त्यांच्याशी बोलणं झालं तर प्रशिक्षणही दिलेलं आहे, प्रशिक्षण देणार आहेत याचीही दखल घेतलेली आहे। नक्कीच एनडीआरएफचे जे जवान आहेत ते आता 200पेक्षा जास्त जे आहेत ते टेंट उभारणार आहेत आणि हे टेंट जे आहेत ते 42 ठिकाणी उभारण्याचं काम जे आहे ते आता युद्ध पातळीवर सुरू होणार आहे। मात्र देर से का होईना पण प्रशासनाला कुठेतरी जी जाग आहे ती आलेली आहे आणि टेंट उभारून कुठेतरी येथील स्थानिकांना दिलासा देण्याचं काम जे आहे ते आता करण्यात आलेलं आहे। रुपेश पाटील, साम टीव्ही, तरास। पालघरमध्ये गेल्या 2 महिन्यात भूकंपाचे अनेक धक्के बसलेत, त्यामुळे या भागातील नागरिक भीतीच्या सावटाखाली जगतायत। भूकंपाचे धक्के कधी कधी बसलेत ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 11 नोव्हेंबरला 3.2 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला। 24 नोव्हेंबरला 3.3 रिश्टर स्केलचा तर 1 डिसेंबरला 3.1 रिश्टर स्केलचा धक्का बसलेला आहे। पालघरमध्ये गेल्या महिनाभरापासून हे भूकंपाचे धक्के जाणवतात। 20 नोव्हेंबरला 3.6 रिश्टर स्केलचा धक्का बसला होता। 24 जानेवारीला 3.4 रिश्टर स्केलचा आणि काल म्हणजे 1 फेब्रुवारीला 4.1 रिश्टर स्केलचा धक्का बसला।